नमस्कार नम्रता, आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे कुरकुरीत मसाला शेंगदाणे कसे बनवायचे पाहणार आहोत. हा पदार्थ मार्केटमध्ये खूपच महाग मिळतो, तेव्हा घरच्या घरी आणि कमी साहित्यात तुम्ही अगदी झटपट हा पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. मुलांच्या टिफिनमध्येही हा पदार्थ देऊ शकता. फारच अप्रतिम असा पदार्थ आहे. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत इथे मी शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हा पदार्थ बनवण्यासाठी आपण जे जिन्नस घेतले आहेत ते फक्त एकजीव करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे. तर आता आपण त्यामध्ये लगेचच एक एक करून जिन्नस ॲड करूया. प्रथम आपण 1 वाटी कच्चे शेंगदाणे घालूया. कच्च्या शेंगदाण्याचाच इथे वापर करायचा आहे. त्याबरोबरच पावडर मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद, धने, जिरेपूड, त्याबरोबरच चाट मसाला, हे सर्व जिन्नस इथे मी घेतले आहेत. मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि त्याबरोबरच आपण 4 चमचे रोजच्या वापरातील बेसन घालूया आणि त्याबरोबरच 4 चमचे कुरकुरीतपणा येण्यासाठी रोजच्या वापरातील तांदूळाचे पीठ घालूया. आता हे सर्व जिन्नस आपण प्रथम हाताने एकजीव करून घेऊया. त्यानंतर फक्त 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करून अगदी घट्टसर असे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे मसाला पूर्णपणे शेंगदाण्याला कोट झाला पाहिजे इतपत आपण हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घेणार आहोत. इथे जास्त पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. त्यामुळे जे शेंगदाणे आपण मसाला शेंगदाणे बनवणार आहोत त्याच्या वरील आवरण नरम होण्याची शक्यता असते. म्हणून फक्त जेमतेम इथे पाण्याचा वापर करायचा आहे. आता अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर पाहू शकता परफेक्ट मसाला शेंगदाण्याचे मिश्रण मी तयार करून घेतले आहे. आता लगेचच तळून घेऊया. त्यासाठी आधीच मी तेल व्यवस्थितपणे गरम करून घेतले आहे. आता हलक्या हाताने अशा प्रकारे शेंगदाणे व्यवस्थितपणे जे कोट करून घेतले आहेत मसाल्यात, ते अशा प्रकारे हलक्या हाताने तेलात सोडूया. तेलात सोडताना अगदी व्यवस्थितपणे हात सांभाळून शेंगदाणे सोडायचे आहेत. आता सर्व शेंगदाणे व्यवस्थितपणे आपण तेलात सोडल्यावर गॅस मीडियम ठेवून सतत ढवळून शेंगदाणे फक्त 2 ते 3 मिनटे एकसारखे व्यवस्थितपणे तळून घ्यायचे आहेत. इथे एक बाजू थोडीशी सेट करून घेतल्यावर सर्व बाजूने एक समान रंगावर आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता शेंगदाणे अगदी खरपूस तळले गेले आहे आणि रंगही शेंगदाण्याला व्यवस्थितपणे सुरेख असा आला आहे. आता इतपतच शेंगदाणे तळून घेतल्यावर लगेचच टिश्यू पेपर असलेल्या एका प्लेटमध्ये आपण ही मसाला शेंगदाणे काढून घेऊया. म्हणजे त्यातील एक्स्ट्रा जे तेल आहे ते पूर्णपणे टिश्यू पेपर शोषून घेईल. आता अशा प्रकारे शेंगदाणे आपण काढून घेतल्यावर दुसऱ्या बॅचमध्ये जे राहिलेले शेंगदाण्याचे मिश्रण आहे ते अशा प्रकारे हलक्या हाताने लगेचच तेलात सोडूया. तेल फारच गरम आहे त्यामुळे इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. नंतर संपूर्ण शेंगदाणे तेलात सोडून घेतल्यावर गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि सर्व बाजूंनी शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. त्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनटे अशा प्रकारे सतत ढवळून एकसमान रंगावर आपण शेंगदाणे अगदी व्यवस्थितपणे तळून घेऊया. पाहू शकता दुसरी बॅच अगदी व्यवस्थितपणे तळून तयार झाली आहे. तीही आपण त्याच टिश्यू पेपर असलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊया. म्हणजे एक्स्ट्राचे ते तेल आहे ते टिश्यू पेपर शोषून घेईल. अशा प्रकारे अगदी मसाला शेंगदाणे खरपूस असे तळून तयार झाले आहेत. लगेचच आपण मसाला शेंगदाणे सर्व करूया. हे मसाला शेंगदाणे तुम्ही साधारणतः महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. पण शेंगदाणे तळून घेतल्यावर अगदी व्यवस्थितपणे थंडगार करून घेतल्यावर नंतर काचेच्या बरणीत अगदी एअरटाईट कंटेनरमध्ये व्यवस्थितपणे स्टोअर करून ठेवायचे आहे. म्हणजे जेव्हा हवे तेव्हा तुम्ही ते खाऊ शकता. अशा प्रकारे तयार झाले कुरकुरीत असे मसाला शेंगदाणे जे अगदी घरगुती उपलब्ध साहित्यात तयार होतात.
शिवाय ही नो फेल रेसिपी आहे. कधीही केव्हाही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. मार्केटमधून मसाले शेंगदाणे आणून खाण्यापेक्षा अशा प्रकारे झटपट 5 मिनिटात तयार होणारा नो फेल असा हा पदार्थ तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.